जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला। या निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा फोटो आता समोर आला आहे। पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे। चौघेही पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे। 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे। दहशतवाद्यांचा चेहरा दिसणारा हा पहिला फोटो समोर आला आहे। काश्मीरमधील नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। त्या ठिकाणी असलेल्या पीडित पर्यटकांशी बोलून ही रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत। त्या दहशतवाद्याचा तपास सुरू करण्यात आला आहे। 3 हल्लेखोरांचे स्केच बनवण्यात आले आहेत। हे 3 दहशतवादी आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तलह यांची रेखाचित्रे आहेत। त्यांचा कसून तपास घेतला जात आहे। दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचीही मदत घेतली जात आहे। या दरम्यानच पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे स्केच जारी करण्यात आले आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व लष्करी तुकड्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आणि अंतर्गत भागातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। भारताने या हल्ल्याचा बदला घेऊन अतिरेक्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना अदल घडवावी अशी मागणी संतप्त नागरिक करीत आहेत। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।